अर्थिंग अप चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहू शकता मी डमकेन प्लांटचा एक व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये आपण एका डमकेन प्लांटपासून जास्तीत जास्त प्लांट्स कसे तयार करू शकतो हे मी दाखवले होते. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा त्याचा पुढचा पार्ट म्हणायला हरकत नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता तीनही कुंड्यांमध्ये किती छान पद्धतीने झाड जे आहे ते आलेलं आहे. डमकेन प्लांट जे आहे ते आलेलं आहे. तर हे कशा पद्धतीने आलेलं आहे आणि मी त्याची काय काळजी घेतली हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो डमकेन प्लांटची फार अशी काळजी आपल्याला घ्यावी लागत नाही. याला जास्त प्रमाणात पाणी जे आहे ते द्यायचं नाही. अगदी म्हणजे 3 ते 4 इंच जेव्हा वरची जी माती आहे ती ड्राय होईल तेव्हाच तुम्ही त्याला पाणी द्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी सेम पद्धतीने तीनही कुंड्या ज्या आहेत त्या अरेंज केलेल्या आहेत. तुम्ही जर पहिला व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मी या पद्धतीनेच कुंड्यांमध्ये प्रोपागेशन केले होते. तर तीनही कुंड्यांमध्ये आता हे प्लांट्स एवढे मोठे आलेले आहेत. हे फर्स्ट कुंडीमध्ये तुम्ही पाहू शकता प्लांट जे आहे ते अतिशय मोठे झालेले आहे. याची वाढही चांगली आहे आणि याला मला कदाचित सपोर्ट जो आहे तो द्यावा लागेल, कारण आता सध्या ते ओझ्यामुळे एका साईडला पूर्णतः झुकत आहे. ज्यांना कोणाला आपल्या गॅलरीमध्ये प्लांट्स हवे आहेत पण काळजी घ्यायला अजिबातच वेळ नाही आहे, त्यांनी डमकेन प्लांट चा विचार करायला हरकत नाही, कारण याची फार अशी काळजी घ्यावी लागत नाही. पुरेसं पाणी आणि इनडायरेक्ट सनलाईट मिळाली तरीसुद्धा हे प्लांट छान पद्धतीने वाढते. कोरफड, डमकेन प्लांट या प्लांट्स तुम्ही आरामात आपल्या गॅलरीमध्ये लावू शकता आणि फार अशी काळजी नाही घेतली तरीसुद्धा चालेल. हे सेकंड कुंडीमध्ये प्रोपागेशन जे आहे ते साईडने झालेले आहे. या झाडाची पाने मला असं वाटतं खूपच छान दिसतात. सुंदर आहे हे झाड. पाने याची पाहू शकता तुम्ही किती फ्रेश आणि छान दिसत. हे थर्ड कुंडीमधील प्रोपागेशन आहे. इथे तुम्ही पाहू शकता 2 प्लांट्स आलेले आहेत. 3 टिप्स फक्त फॉलो करायच्या आहेत. एक म्हणजे डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायचं नाही, पण उजेडामध्ये असलं पाहिजे. दुसरं म्हणजे ओव्हर वॉटरिंग करायचं नाही. आठवड्यातून एकदा पाणी दिलं तरी चालेल. तेही सीझन वाईज, म्हणजे मान्सून सीझनमध्ये तुम्ही अगदी 2 ते 3 आठवड्यांनंतरही पाणी दिलं तरीसुद्धा चालेल. हिवाळ्यातसुद्धा कमी पाणी दिलं तरी चालतं, पण जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा पाणी जे आहे ते थोडं जास्त द्यावं लागतं, पण अतिही नाही द्यावं लागत. सो ओव्हर वॉटरिंग करायचं नाही. गरजेप्रमाणेच पाणी द्यायचं आणि फर्टिलायझर जे आहे ते 1 किंवा 2 महिन्यातून अगदी थोडं टाकलं तरीसुद्धा चालतं. अगदीच तुम्हाला वेळ नसेल, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. फक्त पाणी आणि रिक्वायर्ड सनलाईट, म्हणजे इनडायरेक्ट सनलाईट दिली तरीसुद्धा हे प्लांट खूप इझिली छान पद्धतीने वाढतं आणि आपली जी बाल्कनी आहे ते अतिशय सुंदर दिसते. खूप इझी टू ग्रो प्लांट आहे आय गेस. आणि नर्सरीमध्ये आपल्याला हे एक प्लांट 200 ते 250च्या आसपास मिळतं, म्हणजे अगदी या साईजचं तुम्हाला हवं असेल तर. आणि मी हे अगदी फ्रीमध्ये ग्रो केलेलं आहे. सो येस, यू कॅन ट्राय इट. पाहू शकता तुम्ही किती छान आहे हे प्लांट आलेलं. याचे लीव्स वगैरे किती सुंदर दिसत आहेत.